HT न्यूज इंडिया सच के साथ। उच्च दाबाच्या विजेच्या धक्क्याने 0 कर्मचाऱ्याचा मृत्यू, न्यायासाठी ग्रामस्थांचे आंदोलन। वसमत तालुक्यात पुन्हा एकदा विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप समोर आला आहे। बोराळा येथील 0 कर्मचारी बाबूजी गंगाराम जाधव वय वर्ष 45 यांचा कवठा परिसरात विद्युत खांबावर काम करत असताना उच्च दाबाच्या विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला। विद्युत वितरण महामंडळाकडे मृतदेह आणून संतप्त ग्रामस्थांनी तब्बल 3 तास आंदोलन केले। आंदोलकांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून कठोर विभागीय कारवाई करावी। मृत बाबूजी जाधव यांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत, शासकीय नोकरीतील सवलती आणि न्याय मिळावा अशा मागण्याही करण्यात आल्या। यानंतर असा प्रकार होऊ नये यासाठी अधिकारी वर्गाने दखल घ्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक हिंगोली यांनी। तालुक्यामध्ये या MSCBचा इतका भोंगळ कारभार आहे की प्रत्येक गावात लाईनमॅन हे स्वतः काम न करता ते असे तुचकुंड देऊन एक कोणालाही गावातल्याला धरून ते त्यांचे काम करतात आणि त्या पद्धतीने हे पगारी घेतात आणि जीव गेला तर अशा निष्पाप लोकांचा जीव जातो। आणि ही जो लाईनमॅन आणि वसमत तालुक्याला आज शोकांतिका आहे की 7 वर्षापासून एक डेप्टी इंजिनियर नाही MSCBला, की जो कोणी त्यांच्या हिशोबाचा तो जे जरी असेल तरी त्याला डिवायचा चार्ज की माझ्या हिशोबानं जो आहे चालू दे, तुझं बिन माझं बी, या हिशोबानं इथं कारभार चालू आहे। आणि अत्यंत याच्यामध्ये काय आहे, शेतकऱ्याला तर त्रास होतोच आहे। शेतकऱ्याला लाईटची कोणत्याही प्रकारची हे नाही आणि त्याला वसुली तगादा लावलेला जातं, ट्रान्सफॉर्मर वेळेवर भेटत नाहीत आणि इथं कुठंतरी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।